भिवंडी लोकसभेमध्ये तिरंगी लढतीने आता जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे। अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेच्या वतीने जोरदार प्रचार देखील केला जातोय। पाहूयात। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीनं आता प्रचारात जोर धरलाय। अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा जिजाऊ संघटनेकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। येथे महायुतीकडून भाजपचे कपिल पाटील पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहे, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे आपलं नशीब आजमावतात। जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आपल्या सामाजिक कामाच्या बळावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या तिघा प्रबळ उमेदवारांनी आता प्रचारात जोर धरलेला आहे, त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार असल्याचं दिसतंय। एकीकडे कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होत असतानाच दुसरीकडे निलेश सांबरे यांनी आपलं सामाजिक काम जनतेसमोर मांडण्यावर भर दिलाय। सत्तेची कुरघोडी हवी की काम हवं याचा निर्णय भिवंडीकर जनतेनं घेण्याची ही वेळ आल्याचा सूर निलेश सांबरे यांनी आपल्या प्रचारात ठेवलाय। सांबरेंच्या जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघाच्या विभागात जाऊन मतदारांच्या छोटेखानी बैठका घेण्याचा सपाटा लावलाय। सांबरे यांनी ठाणे पालघर जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात उभारलेलं सामाजिक काम मतदारांसमोर ठेवून निलेश सांबरे यांच्यासारख्या योग्य उमेदवाराला मतदान करा असं जाहीर आवाहन केलं जात आहे। अद्यावत रुग्णालयात होणारे गोरगरिबांचे मोफत उपचार, आरोग्य शिबिरं, 8 CBSE शाळांमध्ये गरिबांच्या मुलांना शिक्षण, पोलीस प्रशिक्षण अकादमी, MPSC UPSC स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग, अभ्यासिका, रुग्णवाहिका, दिव्यांगांसाठी निवासी शाळा, JEE नीटचे मोफत प्रशिक्षण केंद्र, तरुणांना आणि महिलांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार अशा सर्व उपक्रमांचा पूर्णतः मोफत लाभ हा जनतेला जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून दिला जातोय। हा संपूर्ण खर्च सांबरे यांच्या उत्पन्नातून केला जात असल्याची माहिती या बैठकांमधून दिली जाते। जी व्यक्ती स्वबळावर एवढं प्रचंड काम निस्वार्थीपणे 15 वर्षांपासून करते ती आपली खासदार झाली तर आणखीन प्रभावीपणे जनतेसाठी काम करू शकते असे कार्यकर्ते बैठकांमधून सांगतात। या बैठकांना मतदारांचा विशेषतः महिलांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।